ओके, तर तुमचं आता बाकीचं झालेलंच असणार. हं? आता आपण बघणार आहेत कॅपिटल मार्केट. काय बघणार आहेत? कॅपिटल मार्केट. तर कॅपिटल मार्केट हा चॅप्टर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण हा शिकणार आहेत. ह्या चॅप्टरमध्ये काही गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट आहेत की तुम्हाला फक्त ह्या एका विषयात नाही तर याचा उपयोग 2-3 विषयांमध्ये सुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे ज्या पण मी कन्सेप्ट सांगणार आहे त्या फक्त एका विषयासाठी मर्यादित नसून ह्या 2-3 विषयांना कामात पडणार आहेत. त्याच्यामुळे लक्ष देऊन प्रामाणिकपणे ऐका. तर आपण आता सुरुवात करूया. भांडवली बाजार म्हणजेच काय? कॅपिटल मार्केट. तर आपण त्या अगोदर त्याच्या काही कन्सेप्ट काय असतात त्या जाणून घेऊ. म्हणजे काय होईल, तुम्हाला भांडवली बाजारची व्याख्या आणि अर्थ इझी स्वरूपात सोप्या भाषेत समजेल. तर काय असतं, पहिलं आपण बघूया. पहिली टर्म आहे वित्तीय व्यवस्था. तर वित्तीय व्यवस्था म्हणजे काय असतं? तर वित्तीय व्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था. वित्त म्हणजे काय? पैसा, ते तुम्हाला माहितीच आहे. व्यवस्था म्हणजे एखादी कुठल्याही प्रकारची व्यवस्था जी चाललेली असते परंपरेनुसार किंवा आपण स्वतः बनवलेली असते. तर इथे आपल्याला बघायचं आहे वित्तीय व्यवस्था. तर वित्तीय व्यवस्था म्हणजे काय? तर तुम्हाला मी एक्झाम्पल देतो आहे. एक व्यक्ती आहे आणि दुसरा एक व्यक्ती आहे किंवा एखादी कंपनी आहे किंवा स्टॉक मार्केट आहे. तर ही जी प्रथम व्यक्ती असेल, जी प्रथम व्यक्ती, ती काय करणार? पैसे कमवणार. पैसे कमवल्यानंतर काय करणार? त्या पैशाचं बचत करणार. ही जी पहिली व्यक्ती असेल ती काय करणार? पैसे कमवणार आणि त्याचं काय करणार? बचत करणार. नंतर ते बचत केलेले पैसे त्या व्यक्तीला कुठेतरी गुंतवायचेत. का गुंतवायचेत? तर त्या पैशाचे गुंतवल्यानंतर आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये पैसे करता यावे किंवा भविष्यात नफा व्हावा त्यासाठी पैसे गुंतवायचेत. तर ती व्यक्ती काय करेल? तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला गुंतवलेले पैसे देईल किंवा ती व्यक्ती काय करेल? एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवेल किंवा ती काय करेल व्यक्ती? स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवेल. जेव्हा ही प्रक्रिया चालू असते, म्हणजे एका व्यक्तीपासून ती एखाद्या संस्थेमध्ये किंवा कुठे दुसरीकडे पैसे गुंतवतात, त्याला आपण काय सांगणार? वित्तीय व्यवस्था. तर तुम्हाला वित्तीय व्यवस्था हे तर समजलं असेल एकदम सोप्या भाषेत. पुढचं आहे दीर्घकाळ. दीर्घकाळ म्हणजे काय? आपल्याकडे 2 मार्केट असतात. एक कॅपिटल मार्केट आणि दुसरं असतं मनी मार्केट. आपण सध्या काय बघतोय? कॅपिटल मार्केट म्हणजेच काय? भांडवली बाजार. आपण बघतोय भांडवली बाजार. तर भांडवली बाजार इम्पॉर्टंट का आहे? तर भांडवली बाजारमध्ये जो शब्द दिलेला आहे तो आहे दीर्घकाळ. म्हणजेच भांडवली बाजार हा काय असतो? 1 वर्षापेक्षा जास्त. काय असतो? 1 वर्षापेक्षा जास्त. आणि तोच दुसरा जो असतो मनी मार्केट. मनी मार्केट तो काय असतो? 1 वर्षापेक्षा कमी असतो. सध्या आपल्याला काय बघायचं आहे? भांडवली बाजार बघायचं आहे. त्यामुळे काय असतो तो? 1 वर्षापेक्षा जास्त. तर आपल्याला दीर्घकाळ म्हणजे काय? 1 वर्षापेक्षा जास्त. तर 1 वर्षापेक्षा जास्त काय? तर खरेदी आणि विक्री. खरेदी आणि विक्री. आता तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो आहे की आपण दररोज मार्केटमध्ये जातो. मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथे मार्केटमध्ये आपल्याला एखादा स्टॉल दिसतो. त्या स्टॉलवरती काय असतं? भाजीपाला असतो. काय आहे? भाजीपाल्याचं दुकान आहे. तिथे एखादा माणूस जातो आणि तिथं भाजीपाला विकत घेतो. म्हणजे काय करतो? खरेदी करतो. परंतु हा जो भाजीपालावाला आहे, ह्या दुकानामध्ये जो भाजीपालावाला आहे तो पण काय करतो?
दुसऱ्याकडनं भाजीपाला विकत आणलेला असतो आणि हा भाजीपाला जो असतो तो खूप जास्त टिकेल असं नसतो. त्याच्यामुळे काय, हा भाजीपाला एका वर्षाच्या आत घेतलेला असतो. कसं असतो, एका वर्षाच्या आत घेतलेला असतो. म्हणजेच भाजीपाला जास्तीत जास्त जर स्टोरेज फॅसिलिटी चांगली असेल, फ्रीजर वगैरे असतील, कोल्ड स्टोरेज वगैरे असतील, तर 1 महिन्यापर्यंत टिकू शकतो, नाहीतर लवकर खराब होऊ शकतो. म्हणजे काय झालं, ही 1 वर्षाच्या आतच आहे. तर ह्या ज्या मार्केटमध्ये ही खरेदी आणि विक्री चालू असते, खरेदी कोण करतो, हा माणूस. विक्री कोण करतो, हा भाजीपालावाला. कोणाला करतो, ह्या माणसाला. तर ही खरेदी आणि विक्री कशी चालू असते, कमी दिवसांमध्ये चालू असते. कारण काय होतं, काही दिवसांनंतर तो माल खराब होतो, त्याला नवीन माल विकत घ्यावा लागतो. म्हणजे खरेदी आणि विक्री फक्त ही काही कालावधीसाठीच असते. परंतु इथे जे दीर्घकाळ म्हटलेलं आहे, तर दीर्घकाळ म्हणजे काय, की 1 वर्षापेक्षा जास्त दिवसांमध्ये खरेदी आणि विक्री होते. म्हणजेच आज पहिला दिवस आहे, मी पहिल्या दिवशी काहीतरी खरेदी केलं. जे मी खरेदी केलेलं आहे ते मी विकणार कधी, 366व्या दिवशी विकणार. म्हणजेच काय, 1 वर्षानंतर. म्हणजे काय, 365 दिवसानंतर. ज्या गोष्टी अशा एका वर्षानंतर आपण विकू शकतो खरेदी केल्यानंतर, ते झालं दीर्घकाळ. तुम्हाला दीर्घकाळ पण समजलं असेल. त्याच्यानंतर आहे निधी उभारणी. निधी उभारणी म्हणजे काय, तर सर्वांना माहीतच असेल. जेव्हा गणपतीचा पिरियड असतो त्या कालावधीमध्ये काय असतं, वर्गणी मागायला सर्वच येतात. म्हणजे ते काय करतात, एक प्रकारचं पैसे गोळा करतात. म्हणजेच काय, निधी उभारतात. कशासाठी, गणपतीच्या कार्यक्रमासाठी. तसेच ही निधी उभारल्यानंतर कार्यक्रम हा चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे, त्यामुळे काय करतात, निधी उभारतात. तसंच भांडवली बाजारामध्येच निधी उभारणी ही महत्त्वाची असते. निधी उभारणी का महत्त्वाची असते, तर विकासासाठी. सध्या तुम्ही एवढंच माहिती करून घ्या, निधी उभारणी कशासाठी असते, विकासासाठी. त्यानंतरची टर्म आहे गुंतवणूक. तर गुंतवणूक म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की एका व्यक्तीने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या बँकेमध्ये किंवा कंपनीमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये जी पण बचत गुंतवलेली असते त्याला काय आपण सांगणार, गुंतवणूक. तुम्हाला ह्या 4 पण टर्म समजले असतील, वित्तीय व्यवस्था, दीर्घकाळ, निधी उभारणी, गुंतवणूक. तुम्हाला हे समजवण्याचा अर्थ का सांगतोय, तर तुम्हाला याचा अर्थ समजल्यानंतर तुम्हाला याची डेफिनेशन म्हणजेच काय, याची व्याख्या ही सोप्या भाषेमध्ये लगेच समजणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहेत की याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होत असतो. तर आपल्याला माहीत पाहिजे की याच्यामध्ये समावेश कोणाचा होईल, कंपन्यांचा होईल, सरकारचा होईल, वित्तीय संस्थांचा होईल. कंपन्या, सरकारी पण कंपन्या आल्या, प्रायव्हेट कंपन्या आल्या, शासन, सरकारचं शासन हे माहितीच असतं सर्वांना, वित्तीय संस्था, जे आपण बँकेचे सेक्टर बघतो ते सेक्टर, बँकेच्या सेक्टर, यांचा समावेश यात होत असतो. आता त्याचा आपण बघूया, अर्थ बघूया. भांडवली बाजार हा देशाच्या वित्तीय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. कशाचा भाग आहे, वित्तीय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. इथे काय होतं, दीर्घकालीन निधी उभारणी होते आणि गुंतवणूक केली जाते, हे महत्त्वाचं आहे. भांडवली बाजारात काय होतं, दीर्घकालीन निधी उभारणी होते आणि त्याची काय होते, गुंतवणूक होते. या बाजारात व्यवहार होणाऱ्या साधनांची मुदत काय असते, 1 वर्षापेक्षा जास्त असते. हे आपले इम्पॉर्टंट शब्द मी तुम्हाला सांगितलेले आहे, त्याचं एक्सप्लेन केलेलं आहे. हे भांडवली बाजारामध्ये इम्पॉर्टंट शब्द आलेच पाहिजे. कोणते कोणते, दीर्घकालीन निधी, गुंतवणूक आणि 1 वर्षापेक्षा जास्त. त्यानंतर काय, या बाजारात कंपन्या, शासन आणि वित्तीय संस्था ह्या इम्पॉर्टंट असतात. ते काय करतात,
शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स व इतर दीर्घकालीन रोखे जारी करतात. आणि काय करतात? जारी करून स्वतः भांडवल उभारतात. गुंतवणूकदार आपली बचत दीर्घकालीन नफा मिळवण्यासाठी गुंतवतात. तर ह्या लाईनचा अर्थ काय आहे? त्यांना काय करायचं आहे? भांडवल उभारायचं आहे. भांडवल कोणाला उभारायचं आहे? कंपन्यांना, शासनाला, वित्तीय संस्थांना. यांना जर भांडवल उभारायचं आहे म्हणजेच काय? पैसे आणायचे आहेत, कुठून ना कुठून तरी पैसे आणायचे आहेत. का पैसे आणायचे आहेत? तर त्यांना स्वतःचा, कंपनीचा किंवा शासनाला कुठल्या पण ज्या योजना असतील त्याचा काय करायचा आहे? विकास करायचा आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे? आपल्या देशाचा विकास होणार आहे. आता तुम्हाला मी कंपन्यांचं सांगतो की कंपन्यांना जर उभारायचं असेल आणि भांडवल गोळा करायचं असेल तर कंपन्या काय करतील? स्वतःचं शेअर इश्यू करतील आणि पैसे गोळा करतील. पैसे गोळा केल्यानंतर काय होईल? कंपनीला जितके जास्त पैसे मिळतील ना तितक्या जास्त प्रमाणात कंपनीचा काय होईल? विकास होईल. काय होईल? कंपनीचा विकास होईल. त्यामुळे ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. यांना काय करणं? फायनान्स उभारणं म्हणजेच काय? भांडवल उभारणं गरजेचं आहे. तर ते भांडवल कशा प्रकारे उभारू शकतात? तर तुम्हाला सांगतो भांडवल कशा प्रकारे उभारू शकतात. पहिलं आहे शेअर्सच्या माध्यमातून. आता शेअर्स म्हणजे तुम्हाला नक्की माहितीच पाहिजे. शेअर्स म्हणजे नक्की काय राहतं? शेअर्स म्हणजे कंपनीच्या मालकीचा लहान भाग. आता ही एखादी कंपनी आहे. आपण समजूया की ही कंपनी सुरू झाली. कंपनी सुरू झाल्यानंतर ती काय करेल? कंपनी एक शेअर इश्यू करेल. शेअर कुठे? स्टॉक मार्केट, BSE, NSEला इश्यू करेल. इश्यू म्हणजे काय? जारी करेल, सोडेल. जसं आपण लॉटरीचं तिकीट कसं घेतो त्या प्रकारे ती सोडेल. त्याच्यानंतर काय होईल? ते शेअर्स असतील. आता हे समजा की त्या कंपनीचे 100 शेअर आहेत. किती आहेत? 100. मग ते 100 शेअर काय केले? लोकांनी विकत घेतले. किती लोकांनी? 100 लोकांनी विकत घेतले. एकाने 1 शेअर विकत घेतला. म्हणजेच काय झालं की प्रत्येकाचा त्या कंपनीमध्ये काय झाला? मालकी हक्क झाला. म्हणजे ती कंपनी फक्त आता ती एकट्या ज्याने बनवली त्याची कंपनी एकट्याची नसून ज्यांनी त्या कंपनीचे शेअर्स विकत घेतलेले आहेत त्या सर्वांची कंपनी झालेली. म्हणजे काय? मालकी हक्क मिळाला आहे आपल्याला त्या कंपनीवरती. आणि जर मालकी हक्क कंपनीवरती मिळाला तर आपण काय म्हणतो? त्या कंपनीचे भागीदार बनतो. म्हणून सांगतात ना की एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या. का शेअर्स विकत घ्यायला होतात? तर त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळते? भागीदारी मिळते. आपण त्याचे काय होतो? मालक बनतो. तर तुम्हाला शेअर समजलं असेल. दुसरं काय आहे? डिबेंचर्स. डिबेंचर्स म्हणजे नक्की काय? तर डिबेंचर्स म्हणजे गुंतवणूकदाराने कंपनीला दिलेले कर्ज. तर डिबेंचर म्हणजे एक प्रकार तुम्ही असं लक्षात ठेवा की एक प्रकारचं काय आहे? कर्ज. दरवेळी आपल्याला कोण? बँक असते ती काय करते? लोकांना लोन देत असते. बँक काय करते? लोकांना लोन देत असते. पण इथे काय आहे? उलट आहे. इथे उलट कसं आहे? तर लोक काय करतात? जर एखादी कंपनी चालत असेल ते काय सांगतात कंपनीला की मी तुम्हाला कर्ज देतो. कर्ज देण्याच्या बदल्यात तुम्ही मला काय द्या? जो व्याज असेल तो मला व्याज द्या. त्याला आपण काय सांगणार? डिबेंचर्स. म्हणजेच काय? गुंतवणूकदार कंपनीला कर्ज देतो आणि त्याच्या बदल्यात व्याज त्या कंपनीकडनं घेतो. आता आपण शेअर्समध्ये बघितलं. शेअर्समध्ये काय की आपल्याला त्या कंपनीचा मालकीचा हक्क मिळतो. पण डिबेंचर्समध्ये हक्क नाही मिळत. आपल्याला काय मिळतं? व्याज मिळतं. कारण आपण त्या कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट नसते केलेली असते. फक्त आपण दिलेलं असतं कर्ज. इथे आपण काय? त्या कंपनीचं भागीदारी बनलेलं असतो. त्याच्यानंतर तिसरं आहे बॉन्ड. बॉन्ड म्हणजे काय? बॉन्ड म्हणजे सगळ्यांनी बॉन्ड पेपर बघितलाच असेल. कोर्टाचा पण पेपर बघितला असेल. 100 रुपयाचा बॉन्ड, 200 रुपयाचा, 500 रुपयाचा बॉन्ड बघितलं असेल. तर हे असे बॉन्ड असतात.
काय असतात? ते बॉन्ड म्हणजे आता हा बॉन्ड आहे, हा बॉन्ड सरकारने बनवलेला आहे. कोणी बनवलेला आहे? सरकारने बनवलेला आहे. सरकारने बनवल्यानंतर ते काय होईल? सरकार तो लोकांना विकेल. ह्या बॉन्डची किंमत किती आहे? 100 रुपये आहे. सरकार काय करेल? मार्केटमध्ये हा बॉन्ड विकेल. मार्केटमध्ये हा बॉन्ड विकल्यानंतर एक व्यक्ती खरेदी करेल. हा व्यक्ती किती रुपयाला खरेदी करेल? 100 रुपयाला. म्हणजे याची किंमत किती होती? 100 रुपये. 1 वर्ष झाल्यानंतर 1 वर्षानंतर म्हणजेच काय? 365 दिवस झाल्यानंतर हा व्यक्ती काय करेल? हा बॉन्ड परत कोणाला विकेल? सरकारला विकेल. कारण हा बॉन्ड कोणाचा होता? सरकारचा होता. तर हा सरकारला विकेल. तेव्हा ह्या बॉन्डची किंमत किती असेल? 110 रुपये. म्हणजेच काय? की 10 रुपयाचा नफा झालेला आहे. त्या व्यक्तीला काय झालेला आहे? नफा. तर जे बॉन्ड जे असतात ना, जे सरकारने जारी केलेले बॉन्ड असतात, त्याच्यावरती अगोदरच सांगितलेलं असतं की तुम्ही 1 वर्ष स्वतःजवळ ठेवा. 1 वर्षानंतर ठेवल्यानंतर तुम्हाला याच्यावरती इतका नफा होणार आहे. तुम्हाला शेअर्स म्हणजे काय समजलं? डिबेंचर्स म्हणजे काय समजलं? बॉन्ड्स म्हणजे काय समजलं? आता याच्यानुसारच आपल्याला भांडवली बाजार ही कन्सेप्ट बघायची आहे. ह्या तर सगळ्या की टर्म होत्या ज्या इम्पॉर्टंट होत्या, जेणेकरून तुम्हाला समजल्या पाहिजे. तर भांडवली बाजार म्हणजे नक्की काय? तर भांडवली बाजार म्हणजे वित्तीय बाजारामध्ये दीर्घकाळासाठी खरेदी आणि विक्री होते. कशाची खरेदी आणि विक्री होते? ह्या 3 गोष्टींची. कशाची? शेअर्सची, डिबेंचर्सची आणि बॉन्डची. तर यालाच आपण काय सांगणार? भांडवली बाजार. आता तुम्हाला समजलं, एक्झामला जर आलं किंवा कुठे कोणी विचारलं की भांडवली बाजार म्हणजे काय? भांडवली बाजार म्हणजे काय? तर भांडवली बाजार तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे की भांडवली बाजार म्हणजे वित्तीय बाजारात दीर्घकाळासाठी खरेदी आणि विक्री होते. कशाची? बॉन्डची, डिबेंचरची आणि शेअर्सची. यालाच आपण काय सांगणार? भांडवली बाजार. दीर्घकाळ म्हणजे किती? 365 दिवसापेक्षा जास्त. वित्तीय बाजार म्हणजे तुम्हाला समजलं की काय? भांडवली बाजार. खरेदी आणि विक्री हे पण तुम्हाला माहिती आहे. म्हणजे एक जण खरेदी करणार, एक जण विकणार. तर विकणारा कोणी पण असू शकतो. आपण बघितलं आहे. खरेदी करणारा पण कोणी पण असू शकतो. कोण असू शकतो? एकतर प्रायव्हेटवाला असू शकतो किंवा सरकार असू शकतो किंवा वित्तीय संस्था असू शकतात. हे आपण बघितलं. तर भांडवली बाजार म्हणजे काय? तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. जर तुम्हाला प्रश्न आला की भांडवली बाजार म्हणजे काय, तर तुम्हाला उदाहरणासहित स्पष्ट करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय टर्म येतात, कीवर्ड, त्या पण तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया. ह्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहेत. त्यानंतर दुसरं आहे भांडवली बाजाराचे घटक. हे पण इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट का आहे? तर भांडवली बाजाराचे काही इम्पॉर्टंट घटक आहेत आणि ते इम्पॉर्टंट घटक खूपच महत्त्वाचे आहेत. ते का महत्त्वाचे आहेत? तर भांडवली बाजार कशा प्रकारे चालतं त्याच्यासाठी हे घटक इम्पॉर्टंट आहेत. आता भांडवली बाजार जे आहे ते 2 भागांमध्ये विभाजलेलं आहे. पहिला आहे प्राथमिक बाजार, दुसरा आहे दुय्यम बाजार किंवा द्वितीयक बाजार. अशा 2 भागांमध्ये विभागलेला आहे. पहिल्याला सांगितलं आहे प्राथमिक बाजार, दुसऱ्याला सांगितलं आहे दुय्यम बाजार. तर आपण आता ही कन्सेप्ट समजून घेऊया की प्राथमिक बाजार म्हणजे नक्की काय असतं आणि दुय्यम बाजार म्हणजे काय असतं. एकदम सोपी कन्सेप्ट आहे आणि तुम्हाला इझी समजेल. याच्यावरती पण एक्झामला क्वेश्चन येतो की भांडवली बाजाराचे घटक सांगा किंवा भांडवली बाजाराचे प्रकार सांगा. जर घटक नाही आलं, जर आलं प्रकार, तर लिहिता आल्या पाहिजे. भांडवली बाजाराचे किती प्रकार आहेत? 2. एक प्राथमिक बाजार, एक द्वितीयक बाजार. प्राथमिक बाजार म्हणजे काय? तर पहिलं दिलं आहे याला नवीन इश्यू बाजार असे म्हणतात. दुसरं काय दिलं आहे? नवीन रोखे प्रथमच जारी केले जातात. तिसरं काय दिलं आहे? कंपन्या नवीन प्रकल्पासाठी भांडवल उभारतात.
यातून तुम्हाला लगेचच्या लगेच समजलं नसेल नक्की काय आहे. तर प्राथमिक बाजार म्हणजे अशी कन्सेप्ट की जी एखादी कंपनी आहे, ही कंपनी आहे आणि ही कंपनी प्रथमताच उभारलेली आहे, म्हणजे प्रथमताच कंपनी आलेली आहे. याच्या अगोदर ह्या कंपनीने एक पण शेअर विकला पण नाही आणि कोणाला दिला पण नाही. म्हणजे काय, ही प्रथमताच ही कंपनी अस्तित्वात आली आणि तिने काहीतरी शेअर्स जे असतील, आता ह्या कंपनीचे समजा 100 शेअर असतील, तिने सुरुवातीलाच 100 शेअर तयार केले. 100 शेअर तयार केल्यानंतर हे शेअर काय केले, विकायला काढले. आता प्रथमताच जेव्हा अशी गोष्ट होते की प्रथमताच कंपनी स्वतःचे शेअर विकायला काढते, त्याला आपण काय सांगणार, प्राथमिक बाजार. जेव्हा हे विकले जातात ना, ते कुठे विकले जातात, प्राथमिक बाजारामध्ये. याला काय सांगणार, प्राथमिक बाजार. आता दुय्यम बाजार म्हणजे नक्की काय, तर आता हे प्राथमिक बाजारामध्ये जे विकलेत ना, हे आपण काय बघितले, हा प्राथमिक बाजार म्हणजे इथे विकलेत हे शेअर. ही कंपनी आहे, कंपनीने 100 रुपयाला शेअर घेतले होते, शेअर जारी केले होते. ते 100 रुपयाचे शेअर, जे 100 शेअर होते ते लोकांना विकून टाकले, म्हणजे प्रथमच विकले. आता हे जे विकलेले शेअर आहेत हे कोणाकडे आहेत, हे आहेत लोकांकडे. हे कोणाकडे आहेत, लोकांकडे. आता एखाद्याला वाटलं की हे शेअर मला ठेवायचे नाही आहेत, जे विकलेले होते लोकांना, ती लोकांकडे आहेत. त्याला वाटलं की मला शेअर ठेवायचे नाहीत, त्याला पण विकण्याची गरज पडली. तो काय करेल, आणखीन दुसरीकडे ते शेअर विकणार. ते शेअर कुठे विकणार, द्वितीयक बाजारामध्ये. कुठे, द्वितीयक किंवा सेकंडरी मार्केटमध्ये विकणार. आणि तो इथेच विकू शकतो, तो परतच्या परत प्राथमिक बाजारामध्ये विकू शकत नाही. म्हणजे जे नवीन शेअर्स असतात, जे पहिल्यांदाच येतात अस्तित्वात ना, ते प्राथमिक बाजारात येतात. आणि जे जुने शेअर असतात, जे अगोदर विकलेले गेलेले असतात, ते द्वितीयक बाजारामध्ये विक्रीसाठी येतात. आणि ह्या ठिकाणी काय होतं, त्याची खरेदी होते. तर तुम्हाला समजलं असेल, प्राथमिक बाजार आणि द्वितीयक बाजारामधला फरक समजला असेल. म्हणून त्याला काय सांगतात, नवीन इश्यू बाजार. म्हणजेच काय की नवीन प्रकारचे शेअर्स बाजारामध्ये आणलेले आहेत. त्याच्यानंतर काय, इथे काय, त्यांनी प्रथमच आणि पहिल्यांदाच आपले शेअर बाजारामध्ये आणले आणि जारी केले. त्याचा हेतू काय असतो, भांडवल उभारण्यासाठी. हेतू काय असतो, भांडवल उभारण्यासाठी. म्हणजे ह्या कंपनीला स्वतःची वाढ करायची. एका कंपनीच्या 10 कंपन्या करायच्यात. त्याच्यामुळे काय करेल, ती स्वतः शेअर बाजारामध्ये जारी करणार, लोकांकडनं पैसे घेणार. लोक गुंतवणूक कुठे करणार, ह्या कंपनीमध्ये करणार. कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर काय होईल, ह्या कंपनीकडे काय येईल, पैसा. लोकांनी दिलेला पैसा कोणाकडे येईल, कंपनीकडे. एकदा का कंपनीकडे पैसा आला की कंपनी काय करेल, तिच्या कंपनीमध्ये गुंतवेल. म्हणजेच काय, कंपनी स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे काय, कंपनी हळूहळू मोठी वाढेल. अशा कंपन्या वाढत गेल्यानंतर काय होईल, कंपनीचा विकास होईल. हे झालं प्राथमिक मार्केट. आता आपल्याला बघायचं आहे त्याचा अर्थ. प्राथमिक बाजार. तुम्हाला जर विचारलं की प्राथमिक बाजार म्हणजे काय असतं, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ज्या बाजारात नवीन रोखे प्रथमताच, रोखे म्हणजे कोणते शेअर्स, डिबेंचर, बॉन्ड, जे आपण अगोदरच बघितलेलं आहे, ते प्रथमच काय होतात, जारी केले जातात. म्हणजेच काय, मार्केटमध्ये येतात. त्या बाजाराला आपण काय सांगणार, प्राथमिक बाजार असं म्हणणार. याला नवीन इश्यू बाजार असेही म्हणतात. तर तुम्हाला याची व्याख्या समजली असेल की प्राथमिक बाजार म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये काय काय झालेलं असतं. त्याच्यात आपण काही वैशिष्ट्य बघूया, प्राथमिक बाजाराची वैशिष्ट्य. समजा तुम्हाला प्रश्न आला की प्राथमिक बाजाराची वैशिष्ट्य स्पष्ट करा, तर तुम्हाला त्याचे वैशिष्ट्य स्पष्ट करता आले पाहिजेत. तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे की हे नवीन रोखे प्रथमच जारी होतात. म्हणजे काय, प्रथमताच
मार्केटमध्ये आणलेले असतात विकण्यासाठी. तर हे झालं पहिलं. हे रोखे काय यापूर्वी कोणालाही विकलेले नसतात. याचाच अर्थ असा की हे प्रथमताच येतात म्हणजेच या अगोदर ते कोणालाही विकलेले नसतात. काय नसतात? कोणालाही विकलेले नसतात. त्यामुळे हे काय असतात? प्रथमच असतात. ते काय होतात? थेट कंपनीकडून लोकांपर्यंत पोचतात. ही झालं पहिलं. काय झालं? प्रथमताच. हे तुम्हाला लक्षात आलं. पहिलं वैशिष्ट्य काय आहे की कंपनी ही प्रथमताच जारी करते. दुसरं काय झालं? कंपन्यांना थेट भांडवल मिळते. याचा अर्थ असा की जी कंपनी आहे, कंपनीने शेअर जारी केल्यानंतर काय होणार? लोक त्या कंपनीमध्ये काय करणार? पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजेच काय? याने 100 रुपये कंपनीत गुंतवले, याने 100 रुपये गुंतवले, याने 100 रुपये गुंतवले. अशा तिन्ही जणांनी किती गुंतवले? 300 रुपये ह्या कंपनीमध्ये गुंतवलेच. कंपनीमध्ये गुंतवल्यानंतर कंपनी काय करेल? विकास करेल. म्हणजेच काय? कंपन्यांना थेट भांडवल मिळते. थेट कसं भांडवल मिळतं? डायरेक्ट. म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रोडक्शन किंवा उत्पादन न करता त्यांना पैसे मिळतात. कोणाला? कंपनीला. स्वतःचे शेअर जारी केल्यानंतर. हे झालं दुसरं. गुंतवणूकदारांनी दिलेला पैसा थेट कंपनीकडे जातो. हा पैसा कशासाठी उपयोगात पडतो? त्या कंपनीची वाढ करण्यासाठी, त्याचा विस्तार करण्यासाठी आणि नवीन प्रकल्प तयार करण्यासाठी. त्याच्यानंतरचं आहे दीर्घकालीन निधी उभारणी. दीर्घकालीन निधी उभारणी म्हणजे काय? तर एका दिवसामध्ये आपण निधी गोळा करून विकास नाही करू शकत. आपल्याला विकास करायचा असेल तर दीर्घकाळासाठी आपल्याला तो निधी साठवून ठेवावा लागेल आणि त्याचा काय करायला लागेल? छोटी इन्व्हेस्टमेंट करून कंपनीला वाढ करावी लागेल. जशी जशी कंपनीची वाढ होत जाईल तसा कंपनीचा विकास होत जाईल. प्राथमिक बाजार कंपन्यांना दीर्घकालीन भांडवल पुरवतो. कारण प्राथमिक बाजारामध्ये काय होतं? सर्व लोक कंपन्यांना पैसे देत असतात म्हणजेच काय? गुंतवत असतात. स्वतःची मालकी तिथे दाखवत असतात. चौथं पॉईंट काय आहे? भांडवल निर्मितीस मदत. म्हणजे जर एखादी कंपनी सुरुवातीला आली आहे, कंपनी आल्यानंतर त्या कंपनीकडे जर काहीच पैसे नसतील आणि कंपनीला मोठा वाढ आणि विस्तार करायचा असेल, तर ती विस्तार लगेचच्या लगेच करू शकत नाही. तिला कोणाची तरी काय असते? मदत. म्हणजेच काय असते? गरज असते. ती गरज कोण भागवतं? मदत कोण करतं? तर हे लोक असतात, जे गुंतवणारे लोक असतात. हे गुंतवणारे लोक हे आपल्यासारखेच असतात, कॉमन पर्सन असतात. त्याच्यामध्ये तुम्ही पण गुंतू शकतो, मी पण गुंतू शकतो, सर्वच गुंतू शकतात. हे झाले 4 पॉईंट. तुम्ही इतके जरी पॉईंट लिहिले वैशिष्ट्यांमध्ये तरी पुरेसं आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहेत प्राथमिक बाजारातील इश्यूचे प्रकार. जर तुम्हाला क्वेश्चन आला की प्राथमिक बाजाराचे इश्यूचे प्रकार म्हणजे जारी करण्याचे प्रकार कोणते कोणते आहेत? प्राथमिक बाजारामध्ये जारी करण्याचे प्रकार. प्राथमिक बाजाराचे जारी करण्याचे प्रकार सांगा. तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. आता आपण तेच बघणार आहेत. पहिला आहे IPO. नावातच आहे IPO. आय म्हणजे काय? इनिशियल पब्लिक ऑफरिंग. यातच दिलं आहे इनिशियलचा अर्थच होतो की सुरुवात. काय होतो? सुरुवात. तर एखादी कंपनी प्रथमच सर्वसामान्य जनतेसाठी शेअर्स जारी करते. त्या शेअर्सला काय सांगतात? IPO, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. हे तुम्हाला समजलं असेल. IPO म्हणजे काय? नावातच आहे इनिशियल
म्हणजे काय, प्रथमतः जी शेअर्स जारी केलेले जातात ते काय झालं, IPO. दुसरं आहे राईट्स इश्यू. राईट्स इश्यू म्हणजे काय, तर जे भागीदार असतात ना त्यांना काय, सवलतीच्या दरात शेअर्स दिले जातात. म्हणजे काय, तर त्यांना थोडीफार सवलत दिली जाते. तर तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे. IPO आलं तर प्रथमच शेअर्स जारी केले जाते. राईट्स इश्यू जर आले तर त्याच्यामध्ये काय, की सवलतीच्या दरात शेअर दिले जातात. तिसरं काय आहे, प्रायव्हेट प्लेसमेंट. प्रायव्हेट प्लेसमेंटचा अर्थच असा होतो की ही समजा ही कंपनी आहे, ही कंपनी आहे, ह्या कंपनीमध्ये त्यांनी शेअर्स जारी केलेले आहेत. हे शेअर्स त्यांनी जारी केलेले आहेत. काही शेअर्स असतील, शेअर्स असतील ना, 100 रुपयाचे शेअर्स असतील. तर हे शेअर्स आहेत ना, हे सर्व लोकांसाठी नसतील. काही शेअर्स काय होते, सर्व लोकांसाठी होते. पण हे शेअर्स काय असतील, काही फक्त जवळच्या लोकांसाठी किंवा जे कामाचे लोक आहेत त्यांच्यासाठीच. म्हणजेच काय, प्रायव्हेट लोकांसाठी. त्यालाच आपण काय सांगणार, प्रायव्हेट प्लेसमेंट. म्हणजे हे जे शेअर्स असणार ना, हे शेअर्स सामान्य जनता घेऊ शकत नाही. सर्वच्या सर्व लोक घेऊ शकत नाही. हे शेअर्स फक्त कोण घेऊ शकतं, जे जवळचे आहेत, ज्यांनी कंपनीने ज्या लोकांना हे शेअर्स दिलेले आहेत, अशाच लोकांना लोक हे शेअर्स घेऊ शकतात. त्यामुळे यांना काय सांगतात, प्रायव्हेट प्लेसमेंट. प्रायव्हेट प्लेसमेंट ह्या नावातच आहे. प्रायव्हेट म्हणजे काय, प्रायव्हेट म्हणजे फक्त काही खाजगी लोकांसाठीच असतात. काही थोड्या निव्वळ एकदम थोड्या प्रमाणात लोकांसाठीच हे शेअर्स दिलेले असतात. त्यात सर्वच लोक भाग घेऊ शकत नाही. हे झालं प्रायव्हेट प्लेसमेंट. त्याच्यानंतर हे झालं बोनस इश्यू. चौथा आहे बोनस इश्यू. बोनस इश्यू म्हणजे काय, तर एखादी कंपनी आहे, ती कंपनी काय करेल, त्या कंपनी शेअर जारी करेल. शेअर जारी केल्यानंतर काय करेल ती, आता समजा की ह्या व्यक्तीने 100 शेअर विकत घेतलेले आहेत. ती कंपनी काय सांगेल, बोनसमध्ये मी 100 शेअर अजून जारी करणार आहे. तेवढ्याच किमतीमध्ये कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा पैसे न घेता मी तुम्हाला 100 शेअर अजून देणार आहे. म्हणजे काय झालं, ह्या माणसाकडे 100 अधिक 100 म्हणजे किती झाले, 200 शेअर आले. काय झाले, बोनस शेअर आले. कुठल्याही प्रकारचा फायदा ह्या कंपनीला झालेला नाही आहे. म्हणजेच काय, की ह्या कंपनीला नवीन पैसे पण मिळालेले नाही आहेत, परंतु लोकांना एक्स्ट्रा बोनसमध्ये काय मिळालं आहे, शेअर मिळालेत. ह्या शेअरची व्हॅल्यू तेवढीच असते, जेवढी स्टार्टिंगची व्हॅल्यू असते ना तेवढीच असते. तर तुम्हाला समजलं बोनस इश्यू म्हणजे काय. आपण 4 प्रकार बघितले. 4ही प्रकार पण लक्षात आले पाहिजे. IPO, त्याच्यानंतर राईट इश्यू, त्याच्यानंतर प्रायव्हेट प्लेसमेंट आणि शेवटचं बघितलं आपण बोनस इश्यू. हे 4ही प्रकार आपल्याला माहिती पाहिजे. हे कसले आहेत, प्रायव्हेटचे प्राथमिक बाजाराचे इश्यूचे प्रकार आहेत. यात त्यांनी एक उदाहरण असं दिलं आहे की एखादी कंपनी आहे, ती नवीन कारखाना उभारण्यासाठी काय करते, IPOद्वारे शेअर जारी करते. म्हणजेच काय, तर एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीला काय करायचं आहे, एक नवीन कारखाना चालू करायचा आहे. पण कंपनीला कारखाना चालू करण्यासाठी पैशाची गरज आहे. त्यावेळेस काय करेल ती कंपनी, IPOद्वारे शेअर जारी करेल. IPOद्वारे म्हणजेच काय, इनिशियल पब्लिक ऑफरिंग, म्हणजे प्रथमतःच शेअर्स जारी करेल. गुंतवणूकदार ते शेअर खरेदी करतील आणि कंपनीला काय होईल, भांडवल मिळेल. हे तुम्हाला समजलं. तर प्राथमिक बाजार महत्त्वाचं का आहे, आपण हे बघतोय. काय बघतोय, भांडवली बाजार.
भांडवली बाजार हे इकॉनॉमिक्समध्ये इम्पॉर्टंट का आहे, त्याची गरज का आहे, अभ्यासाची गरज का आहे, का म्हणून आपण त्याचा अभ्यास करतो आहे. तर प्रथमतः त्याचा अर्थ असा आहे की आपण अभ्यास करण्याची गरज यासाठी आहे की नवीन उद्योग सुरू व्हावेत. भारतासारख्या देशांमध्ये नवीन उद्योगाची गरज आहे. एखादा नवीन जर उद्योग तयार झाला, लोक काय करतील, लोकांकडे जे बचत केलेले पैसे आहेत, लोकांकडे बचत केलेले पैसे जे आहेत ते पैसे काय करतील, कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतील. कशामध्ये करतील, कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतील. कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केली, कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर काय होईल, उद्योग तयार होतील, नवीन नवीन उद्योग तयार होतील. उद्योगांचा काय होईल, विकास होईल. उद्योगांचा विकास झाला की एकाला लागून अशा नवीन नवीन उद्योग चालू होतील. अशा मोठमोठ्या कंपन्या जर तयार झाल्या, तर तयार झाल्यानंतर काय होईल, रोजगाराची निर्मिती होईल. म्हणजे काय, इथे काम करण्यासाठी कामगार पण वाढतील. कामगार जर वाढले तर काय होईल, नोकरींची संधी वाढेल. म्हणजेच काय, रोजगार वाढेल. आणि रोजगार जर वाढला तर काय होईल, आर्थिक विकासाला चालना मिळेल. कशी काय मिळेल, रोजगार वाढल्यामुळे काय होईल, सगळ्या लोकांकडे काय येतील, पैसे येतील. लोकांकडे पैसे आले की लोक काय करतील, त्या पैशाने बाजारामध्ये वस्तू विकत घेतील. बाजारामध्ये वस्तू विकत केव्हा घेतात, जेव्हा लोकांकडे पैसे असतात. तेव्हाच जेव्हा लोक हे वस्तू विकत घेतील त्यावेळेस काय होईल, GDPमध्ये वाढ होईल. GDPमध्ये वाढ झाली का आपोआपच काय होईल, आर्थिक विकास होईल. तर तुम्हाला ही प्राथमिक कन्सेप्ट समजली असेल. तर हे होतं प्राथमिक बाजार. तर आपण इथे प्राथमिक बाजार ही कन्सेप्ट बघितलेली आहे. प्राथमिक बाजार म्हणजे नक्की काय असतं ते आपण पूर्ण अभ्यासलेलं आहे. आणि मी एकदम सोप्या आणि सरळ भाषेत मी सांगितलेलं आहे की प्राथमिक बाजार काय असतं, त्याची सुरुवात कुठून होते. नावातच दिले, प्राथमिक म्हणजे काय, प्रथमतःच जारी केले जातात शेअर्स, त्याची काय होते, खरेदी आणि विक्री होते. तर यात काय काय असतात, शेअर्स असतात, डिबेंचर्स असतात आणि बॉन्ड्स असतात. त्यानंतर आपण बघणार आहेत त्याचाच दुसरा प्रकार म्हणजे दुय्यम बाजार. मी सुरुवातीला सांगितलं की दुय्यम बाजार म्हणजे काय, की असे शेअर्स, असे रोखे किंवा असे शेअर्स, असे डिबेंचर्स किंवा असे बॉन्ड जे प्रथमतः मार्केटमध्ये विकलेले होते. कोणाला, ह्या लोकांना. कोणी, एखाद्या कंपनीने अगोदरच ह्या लोकांना काय होते, विकलेले होते. आणि ह्या लोकांना काय करायचं आहे, त्यांच्याकडे जे शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील, ते परत कुठेतरी दुसऱ्याला विकायचं आहे. जेव्हा त्यांना दुसऱ्याला विकायचं असेल अशा वेळेस ज्या मार्केटमध्ये ते विकणार त्या मार्केटला आपण सांगणार दुय्यम बाजार, किंवा याला आपण असं म्हणणार शेअर बाजार. स्टॉक मार्केट सर्वांना माहितीच असेल, याची ओळख झालेलीच असेल. तर हे दुसरं मार्केट असतं, त्याला काय म्हणून आपण शेअर बाजार. याच्यामध्ये काय दिलं आहे की आधीच जारी केलेले रोखे खरेदी आणि त्याची काय होते, विक्री होते. त्याचं उदाहरण आपण बघितलं आहे, काय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तुम्हाला मी ह्याचं एक्झाम्पल पण दिलं होतं आणि ह्या अगोदर मी तुम्हाला हे टॉपिक 2 समजून पण सांगितलेले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची मी तुम्हाला एक बिल्डिंग पण दाखवलेली जी मुंबईला आहे. आणि त्याचं आशियातील सगळ्यात जुनं असं स्टॉक मार्केट आहे. त्यामुळे BSc पण तुम्हाला माहिती पाहिजे आणि NSC पण तुम्हाला माहिती पाहिजे. हे काय झाले, दुय्यम बाजार. आता आपण बघणार आहे त्याचा अर्थ काय दिलेला आहे. ज्या बाजारात आधीच जारी केलेले रोखे खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असतात त्या बाजाराला आपण काय म्हणणार, दुय्यम बाजार म्हणणार. ही त्याचे काय आहे, अर्थ. त्यालाच काय म्हणतात, शेअर बाजार देखील म्हणतात. कधी कधी काय होईल, तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये किंवा टिपा लिहा किंवा संज्ञा स्पष्ट करा, याच्यामध्ये तुम्हाला दुय्यम बाजार हा शब्द न येता काय येईल, शेअर
मार्केट हा शब्द येईल. तर त्यावेळेस पण तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की शेअर मार्केट हा काय आहे, द्वितीयक बाजार आहे. काय आहे, द्वितीयक बाजार आहे. त्याचे आपण आता काही वैशिष्ट्य बघूया. वैशिष्ट्य म्हणजे काय की त्याच्याबद्दल काहीतरी मेन इन्फॉर्मेशन काहीतरी ते सांगते आपल्याला किंवा त्यातून आपल्याला काहीतरी समजतं आहे. तर त्यातून आपल्याला काय काय समजतं आहे की ते आधीच जारी केलेले असतात. त्याचं काय होते, खरेदी आणि विक्री होते. आधीच जारी केलेल्या रोख्यांची खरेदी आणि विक्री होते. यात काय असतं, कंपनीचा सहभाग नसतो. आता मला सांगा तुम्ही की कंपनीचा सहभाग का नसेल बरं, विचार करा बरं. यात कंपनीचा सहभाग का नसेल? तर याचा सोपा आन्सर आहे. कारण कंपन्यांनी प्राथमिक जे मार्केट होतं त्याच्यामध्येच लोकांना शेअर्स दिले होते. जर त्यांनी इथे प्रथमतः शेअर दिले होते तर कंपनीचा सहभाग कसा असेल सांगा बरं तुम्ही. त्याच्यामुळे कंपनीचा सहभाग याच्यामध्ये असूच शकत नाही. त्याच्यानंतर व्यवहार गुंतवणूकदारांमध्ये होते. म्हणजेच काय की हा एक जो माणूस असेल जो कंपनीकडनं शेअर घेतलेले असतील तो काय करेल, दुसऱ्या माणसाला किंवा दुसऱ्या कोणत्या तरी इन्स्टिट्यूशन संस्थेला विकून टाकेल. त्याच्यानंतर त्याच्यात काय सांगितलं आहे, तरलता प्रदान करतो. तरलता म्हणजे काय, ही काय आहे, सोन्याची अंगठी आहे. समजा ही काय आहे, सोन्याची अंगठी आहे. तुम्ही सोन्याची अंगठी घेऊन कुठे पण जा, कोणत्या पण मार्केटमध्ये जा, सोन्याची अंगठी दिल्या तुम्हाला त्याच्या बदल्यात कोणी पण पैसे देईल. त्याच ठिकाणी तुम्ही घातलेले कपडे विकायला जा, तुम्हाला लगेच कोणी पैसे देईल का? नाही देणार. का नाही देणार? तर सोन्याची तरलता ही काय आहे, जास्त आहे. लिक्विडिटी जास्त आहे. कशापेक्षा? कपड्यांपेक्षा. त्याच्यामुळे काय, सोन्या विकल्यानंतरच लगेच पैसे मिळतील. म्हणजेच काय, सोन्याची तरलता जास्त आहे. त्याचप्रकारे इथं काय होतं, स्टॉक मार्केटमध्ये हे एक प्रकारचं तरलता प्रदान करतो. म्हणजेच काय, तर आपण जर शेअर घेतलेले असतील ना आणि शेअर जर ते आपण लगेच बाजारामध्ये जर विकले किंवा दुसऱ्या व्यक्तीला जर विकले ना तर आपल्याला लगेच पैसे मिळतात. त्याच्यामुळे गुंतवणूक करताना अशा गोष्टीमध्ये गुंतवणूक करायची भविष्यामध्ये की ज्यातून आपल्याला इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये लगेच पैसे मिळाले पाहिजे. म्हणून लोक काय करतात, सोन्यामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट करतात. स्टॉक मार्केटमध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट करतात. का करतात की इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये लगेचच्या लगेच पैसे लागत असले तरी आपल्याला लगेचच्या लगेच 5 मिनटामध्ये देखील पैसे मिळू शकतात. कधी काय होतं, एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये आजारी असतो आणि आपल्याला इमर्जन्सी पैशाची गरज असते. अशा वेळेस जर आपण एखादे घर घेऊन ठेवलं असेल तर त्या घराला आपण लगेचच्या लगेच विकू नाही शकत. एका दिवसामध्ये आपण विकू नाही शकत. कधी विकलं पण जाईल, पण कधी नाही विकू जाऊ शकत. परंतु ते जर सोन्याची वस्तू असेल ना तर तुम्हाला 10 मिनटामध्ये तुम्हाला लगेचच्या लगेच पैसे मिळू शकतात. त्याच्यामुळे काय, तरलता हे प्रदान करतं. त्याच्यानंतर आहे किंमत शोध प्रक्रिया. याच्याने काय होतं, शेअर्सच्या किमती मागणी व पुरवठ्यावर ठरतात. कधी काय होतं, सगळ्यांनाच माहिती आहे की एखादं छोटंसं दुकान आहे. आपण समजूया की हे आहे पाणीपुरीचं दुकान आहे आणि सर्वच लोकांना समजलं की इथली जी पाणीपुरी आहे ती खूपच चांगली आणि खूपच अशी उत्कृष्ट आहे. पण इथे पाणीपुरी दिवसाला तो फक्त 100 प्लेटच विकतो. पण हे लोकांना समजलं तर जवळजवळ 1000 लोकांना समजल्यानंतर 1000 लोक तिथं खायला आले. परंतु तो काय करतो, 100च विकतो. म्हणजे ह्यावेळेस काय झालेलं, मागणी वाढलेली आहे परंतु काय झालेलं, पुरवठा कमी झालेला आहे.
ज्यावेळेस असं होईल ना, जेव्हा काय होईल, मागणी वाढेल आणि पुरवठा कमी होईल, त्यावेळेस काय करेल, त्या पाणीपुरीवाल्याला समजेल की आपल्याकडे लोक भरपूर येत आहेत खाण्यासाठी. तो जर सुरुवातीला जर 10 रुपयाला पाणीपुरी विकत असेल ना, त्याची तो किंमत वाढून काय करेल, 20 रुपये. त्याने 20 रुपये जरी किंमत केली ना, त्याच्याकडे येणारे ग्राहक हे 1000वरनं कमी जरी झाले तरी होऊन किती होतील, 800 होतील. तरी पण तो काय असेल, फायद्यातच असेल. तसंच हे शेअर मार्केटचं आहे. एखाद्या शेअरची जर व्हॅल्यू जर वाढली, लोकांना तो शेअर जर आवडला तर लोक काय करतात, तो शेअर विकत घेतात. त्याची काय होतात, मागणी वाढते, आणि मागणी वाढली का त्याची काय होते, किंमत देखील वाढते त्या शेअरची. त्याच्यानंतर काय आहे, चौथा पॉईंट, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवतो. सहज खरेदी आणि विक्रीमुळे काय होतं, गुंतवणूक वाढते. ही स्टेप आहे ना, सुरुवातीला काय वाटतं, आपल्याला माहिती नसतं की स्टॉक मार्केटमध्ये किंवा कुठे पैसे कशा प्रकारे गुंतवतात, कारण त्या अगोदर आपण कधी केलंच नसतं. त्यामुळे आपला स्टार्टिंगला विश्वास नसतो. आपल्याला कधी कधी वाटतं की पैसे आपले डुबून जातील, पण तसं काही नसतं. एकदा का आपण त्या सुरुवात केली ना, की हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. त्याच्यानंतर काय आहे, याचं नियंत्रण पण असतं. हे जे मार्केट असतं ना, तर मार्केटवरती सेबीचं नियंत्रण देखील असतं. म्हणजे ह्या मार्केटमध्ये काही पण नाही चालत की कोणी गैरव्यवहार करेल, कोणी चुकीच्या गोष्टी करेल, कोणी कोणते पण शेअर विकेल, कोणी कोणाला पण देईल. ह्यामुळे काय होतं माहिती आहे का, सेबीचं नियंत्रण असल्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचे वाईट कृत्य होत नाही, आणि फसवणूक देखील लोकांची होत नाही. त्याच्यामुळे ही सेबी पण इम्पॉर्टंट आहे. कशासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी. जसं आपल्यावरती जर अन्याय झाला तर आपण काय करतो, कोर्टात जातो. म्हणजे आपल्यावरती नियंत्रण कोण ठेवतं, आपल्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी कोर्ट आहे, आपलं संविधान आहे. त्याच्या माध्यमातूनच आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम झाला तर आपण तो सॉल्व करतो. पोलीस यंत्रणा आहे, हे पण माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर आपण बघूया दुय्यम बाजाराचे प्रकार. तर दुय्यम बाजाराचे प्रकार कोणते कोणते आहेत, तर पहिला आहे स्टॉक एक्सचेंज. तर स्टॉक एक्सचेंजमध्ये काय काय येतं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. मी तुम्हाला ऑलरेडी स्टॉक मार्केट या विषयामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या विषयाबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्हाला ते माहिती नसेल तर तुम्ही इथे जाऊन बघा, कारण तुम्हाला हे कामाचं आहे. हे झालं दुय्यम बाजाराचे प्रकार. दुसरं आहे थेट खरेदी आणि विक्री. हे दोन झाले दुय्यम बाजाराचे प्रकार. दुय्यम बाजारात सहभागी कोण कोण होऊ शकतं, तर दुय्यम बाजारात सहभागी कोण कोण असतात, तर गुंतवणूकदार असतात. गुंतवणूकदार म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, ज्याने पैसे गुंतवलेले आहेत अशा व्यक्तीला आपण काय सांगणार, गुंतवणूकदार. ज्याने पैसे अगोदरच गुंतवलेले आहेत. ब्रोकर तर सर्वांनाच माहीत असतील. दोन व्यक्तींच्यामध्ये काहीतरी करार होत असेल, जो तिसरा व्यक्ती येतो, जो प्रॉब्लेम सॉल्व करून येतो, असतो ब्रोकर. स्टॉक एक्सचेंज जे आपण वरतीच बघितलं, NSE, BSE. त्याच्यानंतर झालं नियामक संस्था, सेबी काय, तर ही देखरेख करण्यासाठी इम्पॉर्टंट असते. ह्या चार यांचा सहभाग कशामध्ये असतो, दुय्यम बाजारामध्ये असतो. जसं कसं एका भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये कोणाकोणाचा सहभाग असतो, तिथल्या लोकांचा असतो, तिथे विक्रेत्यांचा सहभाग असतो. त्या मार्केटमध्ये आपण सांगतो ना, मार्केटची मंडई असेल, तिथे एखादं ऑफिस असतं त्यांचं. जसं कृषी उत्पन्न बाजार समिती आपण सांगतो ना, की तिथे त्यांची देखरेख पण असते. तसंच स्टॉक मार्केटमध्ये पण देखरेख करण्यासाठी कोण असतं, सेबी असतं. त्याचं उदाहरण काय दिलेलं आहे, तर एखाद्या गुंतवणूकदाराने IPOमध्ये खरेदी केलेले शेअर्स तो BSE किंवा NSEवर विकतो. म्हणजेच काय, की
सुरुवातीला कंपनीने शेअर्स जारी केले. कोणाला? लोकांना जारी केले. लोकांना जारी केल्यानंतर त्या लोकांनी काय केले? BSE ह्या स्टॉक मार्केटमध्ये ते शेअर्स काय केले? विकले. म्हणजेच काय? हे झालं प्राथमिक मार्केट आणि हे झालं द्वितीयक मार्केट. तुम्हाला हे दोन्ही पण मार्केट समजले असतील. आता आपल्याला बघायचं आहे की हे दुय्यम बाजार महत्त्वाचं काय? यामुळे काय होतं? गुंतवणूकदारांमध्ये तरलता येते. म्हणजेच काय? जे आपण बघितलं तरलता, सोन्याचं एक्झाम्पल दिलं ना, ते म्हणजे इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला कुठेही ह्या स्टॉकचा वापर करता येतो आणि इमर्जन्सीमध्ये आपण पैसे घेऊन काढू शकतो. त्याला आपण T+1 म्हणजे जवळपास समजा 2 दिवस असं तुम्ही पकडून चला. 2 दिवसामध्ये पैसे सेल केल्यानंतर आपल्या अकाउंटला येऊन जातात. किमतीची पारदर्शकता. इथे खूप पारदर्शकता राहते. म्हणजे एखादी वस्तू जर 10 रुपयाला असेल ना, तर ती 10 रुपयालाच विकली जाते. असं बाहेरच्या मार्केटसारखं नाही. 10 रुपयाची किंमत असेल आणि 20 रुपयाला विकायची. ट्रेनमध्ये माहितीच असेल तुम्हाला, ट्रेनमध्ये 10 रुपयाची पाण्याची बॉटल ते 20 रुपयाला विकतात. ही कुठल्याही प्रकारची तिथं पारदर्शकता नसते. तसं इथं डिजिटल असल्यामुळे 10 रुपयाची वस्तू ती 10 रुपयालाच मिळणार. 10 रुपयाचा शेअर तो 10 रुपयालाच मिळणार. तिथे कुठल्याही प्रकारचं चुकीचं असं कृत्य नसतं. यामुळे काय होतं? भांडवली बाजाराचा विकास होतो आणि आर्थिक स्थैर्य पण येतं. त्याच्यामुळे काय आहे? दुय्यम बाजार हे महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला हे दुय्यम बाजाराबद्दल पण एकदम प्रॉपर समजलं असेल. त्यानंतर आपण आता काय करूया? पुढची कन्सेप्ट घेऊया. पण ती कन्सेप्ट घेण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की आपण आज बघितलं आहे कॅपिटल मार्केट बघितलं आहे. आपण काय काय बघितलं? सुरुवातीला आपण बघितलं कॅपिटल मार्केट. कॅपिटल मार्केट म्हणजेच काय? भांडवल बाजार. भांडवली बाजार बघितला आपण सुरुवातीला. भांडवली बाजाराचा आपण अर्थ बघितला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भांडवली बाजारामध्ये काय काय येतं, कोण कोण येतं, कोणाकोणाचा समावेश होतो, किती वेळेसाठी असतं, कोणासाठी असतं आणि इथं काय होते? खरेदी आणि विक्री होते. हे बघितलं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? त्याचे प्रकार बघितले. भांडवली बाजाराचे प्रकार बघितले. प्राथमिक आणि द्वितीयक हे प्रकार बघितले. तर प्राथमिकमध्ये काय काय येतं आणि द्वितीयकमध्ये काय काय बघितलं आपण सर्व बघितलं. त्याच्यानंतर त्याचे आपण काय बघितले? वैशिष्ट्य बघितले. दोन्ही यांचे आपण काय बघितले? वैशिष्ट्य बघितले. त्यानंतर काय बघितलं? त्याचं उदाहरण पण बघितलं. काय बघितलं? उदाहरण बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण खरेदी आणि विक्री कोणत्या गोष्टीची होते हे महत्त्वाचं बघितलं. त्यात काय काय आपण बघितलं? कसली खरेदी होते? शेअर्स म्हणजे काय ते बघितलं. बॉन्ड म्हणजे काय ते बघितलं. डिबेंचर म्हणजे काय ते बघितलं. ह्या तिन्ही गोष्टी आपण बघितल्या. तर आपलं एवढं बघून झालेलं आहे आणि आपण आता काय करूया? पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया. पुढची कन्सेप्ट आहे भांडवली बाजारातील साधने. तर आपल्याला माहिती पाहिजे की भांडवली बाजारामध्ये पण काही प्रकारचे साधने असतात. तर आपल्याला ते साधने बघायचे आहेत. त्याचे अर्थ त्याची व्याख्या अशी दिलेली आहे की भांडवली बाजारातील साधने म्हणजे अशी आर्थिक साधने ज्यांच्या माध्यमातून कंपन्या व शासन दीर्घकालीन भांडवल उभारतात, गुंतवणूकदार नफा मिळवतात. काय आहे? 2 गोष्टी सांगितल्या. काय साधने काय आहेत? तर ज्या कंपन्या आहेत, कंपन्या काय करतात? भांडवल उभारतात म्हणजे भांडवलीचं निर्माण करतात.
जसं गणपतीला वर्गणी गोळा करतात ना, तसं कंपनी काय करतात, विकासासाठी भांडवल उभारतात. आणि गुंतवणूकदार म्हणजे कोण, आपल्यासारखे गुंतवणूकदार, जे आपल्यासारखे लोक, ते काय करतात, गुंतवणूक करतात. आणि काय होतात, गुंतवणूक करून काय करतात, नफा मिळवतात. सर्वच लोक अशीच गुंतवणूक नाही करत ना. गुंतवणूक का करणार, तर आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, काहीतरी प्रॉफिट झालं पाहिजे, त्यामुळेच आपण गुंतवणूक करणार ना. तर काय करतात, हे नफा मिळवण्यासाठी गुंतवणूक करतात. तर तुम्हाला समजलं असेल भांडवल बाजाराची साधनं काय आहेत. आपण आता एक एक साधनं बघणार आहेत. तर सगळ्यात पहिलं साधनं आहे इक्विटी. इक्विटीला आपण काय सांगतो, भागधारक. इक्विटी शेअर्स. तर पहिला आहे इक्विटी शेअर. इक्विटी शेअर म्हणजे नक्की काय, तर इक्विटी शेअर म्हणजे ही जी कंपनी आहे, ही एखादी कंपनी आहे, त्या कंपनीने शेअर जारी केले. शेअर जारी केल्यानंतर काय होईल, ते शेअर कोणी घेतले, एका व्यक्तीने विकत घेतले. एका व्यक्तीने विकत घेतल्यानंतर काय होईल, त्या व्यक्तीला मालकी हक्क मिळेल. काय मिळेल, मालकी हक्क मिळेल. का हक्क मिळेल, कारण त्या कंपनीचं त्याने भागीदारी घेतलेली. त्यानंतर काय होईल, त्याला काय होईल, मतदानाचा हक्क मिळेल. मतदानाचा हक्क का मिळेल, कारण तो त्या कंपनीचा एक प्रकारचा मालकच आहे. म्हणजे ज्यांनी शेअर्स घेतले असतील ते सगळे काय झाले, कंपनीचे मालक झाले. म्हणजे जर भविष्यात कंपनीला एखादा विचार करायचा असेल, एखादा डिसिजन घ्यायचा असेल की आपल्याला कोणत्या गोष्टीचं उत्पादन करायचं आहे, तर त्यावेळेस मतदान करावं लागतं. तर त्यावेळेस मतदानासाठी हा जो मालक आहे, ज्याने शेअर्स घेतलेले आहेत, आपल्यासारखे लोक, सामान्य लोक पण घेऊ शकतात, त्यांना पण हक्क असतो, कसला, मतदानाचा हक्क असतो. यांना जो नफा मिळतो ना, नफा हा निश्चित नसतो. म्हणजे समजा की पहिल्या वर्षी कंपनी आहे, कंपनीला फायदा झाला, तर मग त्यावेळेस काय होईल, त्याला नफा मिळेल. दुसऱ्या वर्षी त्या कंपनीला तोटा झाला, त्यावेळेस काय होईल, त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा नफा मिळणार नाही. त्यामुळे नफा व तोटा या दोन्ही गोष्टींमध्ये त्याचा काय असतो, सहभाग असतो. पण शेवटी जर कंपनी बंद पडली, काही झालं, तर त्यावेळेस त्याला त्याचा जो शेअर्स असतो तो काय असतो, परत मिळतो. हे काय झालं इक्विटीबद्दल. इक्विटी शेअर्स म्हणजे कंपनीच्या मालकीच्या हक्काचे प्रतिनिधित्व करणारे शेअर्स. त्याचं वैशिष्ट्य काय काय असतं, जो इक्विटी असतो तो काय असतो, कंपनीचा मालक असतो. याच्यामध्ये कंपनीचा मालक एकापेक्षा जास्त पण असू शकतात. जर शेअर्स 100 असतील तर त्याचे मालक देखील किती असतील, 100. कारण सर्वांनी काय घेतलेले, इक्विटी शेअर्स घेतलेले आहेत. त्यानंतर बघितलं आपण, त्यांना काय मिळालेलं आहे, मतदानाचा हक्क मिळालेला आहे. त्यांना नफा आणि तोटा या दोन्ही याच्यामध्ये सहभागी व्हावं लागतं. आणि जेव्हा कंपनी बंद पडेल किंवा संपेल किंवा कंपनी बंद करण्यात येईल, त्यावेळेस त्याला त्याचे पैसे मिळून जातील. याचे फायदे काय आहेत, तर उच्च परताव्याची शक्यता आणि मालकी हक्क मिळतो, हे तर तुम्हाला समजलेलंच आहे. उच्च परताव्याची शक्यता म्हणजे काय, की आपण एखाद्या कंपनीमध्ये गुंतवलेलं आहे, ती कंपनीचा भविष्यात विकास झाला, मोठी कंपनी झाली, त्यावेळेस काय होईल, तो 10 रुपयाचा जो आपण शेअर घेतलेला असेल तो कदाचित भविष्यात 1000 रुपयाला जाईल. म्हणजेच काय होईल, उच्च परताव्याची शक्यता पण आहे. हे झालं पहिलं. काय होतं, इक्विटी शेअर. इक्विटी शेअर हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता आपण बघणार आहेत प्राधान्य शेअर. नावामध्येच आहे प्राधान्य शेअर्स. ज्या शेअर्सना लाभांश देताना व भांडवल परत करताना प्राधान्य दिले जाते त्यांना काय सांगतात, प्राधान्य शेअर्स असे म्हणतात.
आता तुम्हाला मी ही कन्सेप्ट समजून सांगतो की प्रेफरन्स शेअर्स म्हणजे नक्की काय असतं. त्यासाठी आपल्याला दोन्ही पण कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत. दोन्ही पण मी तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगतो. पहिली आपण काय बघितली, इक्विटी. काय बघितली, इक्विटी शेअर बघितलं. आता आपल्याला काय बघायचं आहे, प्राधान्य शेअर बघायचं आहे. तर प्राधान्य शेअरमध्ये काय असतं, मतदानाचा हक्क याला असतो. प्राधान्यामध्ये मतदानाचा हक्क नसतो, कुठल्याही प्रकारचा हक्क नसतो. त्यानंतर एखादं डिसिजन, कंपनीचं डिसिजन घ्यायचं, एखादा विचार करायचा आहे, त्यावेळेस काय असतो, ह्या इक्विटीवाल्याला हक्क असतो डिसिजन घेण्याचा. पण इथे प्राधान्य जे शेअर्स घेतलेले असतात, इथे त्यांना हक्क नसतो. त्यानंतर तिसरं आहे की इक्विटीमध्ये हा काय असतो, कंपनीचा मालक असतो. काय असतो, कंपनीचा मालक. पण इथे कुठल्याही प्रकारचा हा मालक देखील नसतो. आता हे आपण बघितलं, हे तर झाले काय, प्राधान्य नावात आहे, परंतु याचा प्रत्येक वेळेस काहीतरी तोटाच आहे. तर याचा उपयोग का आहे, प्राधान्य शेअर याला का सांगतात. प्राधान्य शेअर त्याला म्हणून सांगतात की जेव्हा कंपनी प्राधान्य शेअर इश्यू करते, आता समजा की कंपनीने प्राधान्य शेअर इश्यू केलेत, म्हणजेच काय, बाजारामध्ये आणलेत, जारी केलेत, त्यावेळेस काय होईल, इथे हे आहेत प्राधान्य शेअर, हे आहेत इक्विटी शेअर. जेव्हा प्राधान्य शेअर बाजारामध्ये येतील ना, ज्या लोकांनी घेतलेले असतील ना, त्यांना काय, नफा हो किंवा तोटा हो, कोणाला, कंपनीला नफा हो किंवा तोटा हो, त्यांना त्यांचा प्रॉफिट मिळतच राहील. समजा 100 रुपये प्रॉफिट असेल तर त्यांना 100 रुपये प्रॉफिट हा मिळतच जाईल, कुठल्याही प्रकारचा तोटा होणार नाही. परंतु इक्विटीवाल्यांना तसं नसतं. जर ह्या वर्षी जर कंपनीला फायदा झाला तर 100 रुपये मिळतील, पुढच्या वर्षी जर लॉस झाला तर लॉसमध्ये त्यांना 200 रुपये भरावे लागतील. इथं इक्विटीमध्ये असं असतं. त्यामुळे जास्तीत जास्त काय करतात, हे प्राधान्य जे असतात ना, इथे रिस्क पण नसते आणि आपल्याला माहीत नसतं की इथे आपल्याला प्रॉफिटच होणार आहे आणि आपले पैसे इथे डुबणार नाहीत किंवा वाया जाणार नाहीत. त्याच्यामुळे प्राधान्य शेअर हे महत्त्वाचे असतात. हे प्राधान्य शेअरबद्दल तुम्हाला समजलेलंच असेल. त्याचं वैशिष्ट्य काय काय आहेत, तर लाभांश निश्चित असतो, भांडवल परतफेडात प्राधान्य मिळतं, मतदानाचा हक्क नसतो. इक्विटी शेअर्सपेक्षा ते काय असतात, सुरक्षित असतात आणि मालकी हक्क देखील मर्यादित असतात. समजा ही कंपनी आहे आणि ही कंपनी काय झाली आहे, बंद पडली. काय आहे, कंपनी बंद पडली. कंपनी बंद पडल्यानंतर हे कंपनीचे सगळ्यात पहिल्यांदा जे शेअर्स असतील आणि सपोज ही कंपनी जर विकायची आहे आपल्याला, विकल्यानंतर जे काही पैसे येतील, तर सगळ्यात प्रथमतः ते पैसे हे कोणाला मिळतात, ज्यांचं प्रेफरन्स म्हणजे कोण, प्राधान्य शेअर्स ज्यांच्याकडे असतात त्यांना प्रथमतः मिळतं. त्याच्यानंतर पैसे उरल्यानंतर कोणाला मिळतात, इक्विटी शेअरवाले जे लोक असतात त्यांना मिळतात. त्याच्यामुळे प्राधान्य शेअर देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा हक्क नसतो, परंतु त्यांना पैसे हे मिळतातच मिळतात. आता उदाहरण त्याचं आहे की एखाद्या कंपनीने 10% प्राधान्य शेअर जारी केले, तर गुंतवणूकदाराला दरवर्षी 10% लाभांश मिळतो. म्हणजे प्रॉफिट होतोच होतो, कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही, लॉस होत नाही. दरवर्षी काही ना काही रक्कम मिळतच राहते. हे झालं प्राधान्य शेअर्स. त्यानंतर आहे डिबेंचर्स. डिबेंचर्स तुम्हाला मी वरती समजून सांगितलेलं होतं की डिबेंचर्स म्हणजे नक्की काय. तर डिबेंचर्स म्हणजे काय, की लोक कंपनीला कर्ज देतात. काय देतात, कर्ज देतात.
लोक कंपनीला कर्ज देतात आणि कंपनी त्याच्याबद्दल लोकांना काय देते? व्याज. त्याच्याबद्दल लोक काय देते कंपनीला? कंपनी लोकांना काय देते? व्याज. हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता ज्यावेळेस आपण एखादी गोष्टी कर्ज स्वरूपात घेतो किंवा देतो, त्यावेळेस तिथे कुठल्याही प्रकारचा मालकी हक्क नसतो. आपण जर बँकेकडून जर कर्ज घेतलं तर बँक असं नाही सांगू शकत की याने आपल्याकडनं कर्ज घेतलेलं आहे आणि कर्ज घेतल्यानंतर माझा आता त्याच्या घरावरती मालकी हक्क आहे, असं नाही सांगू शकत. त्याच्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा मालकी हक्क नसतो. निश्चित व्याज दिले जाते. ती कंपनी काय करेल? एक व्याज ठरलेला असेल, तो व्याज त्या व्यक्तीला देत राहील. त्याच्यानंतर परतफेड ही ठराविक मुदतीनंतर होते. आता त्या व्यक्तीने त्या कंपनीला 10 वर्षासाठी पैसे दिलेत, तर त्याला दरवर्षी त्याचा व्याज मिळत राहील आणि 10 वर्ष झाल्यानंतर त्याने जे कर्ज दिले असेल 1,00,000 रुपये, ते देखील परत मिळेल. हे काय आहे? सुरक्षित आणि असुरक्षित देखील असू शकतात. इथे काय सगळ्यात जास्त जोखीम काय असते? कमी असते. कारण सर्वांना माहीतच आहे की लोन दिल्यानंतर एकतर लोन परत करणारा परत करतो किंवा परत केलं नाही तर आपण त्याची कुठल्याही प्रकारची वस्तू विकून आपले पैसे परत घेऊ शकतो. हे झालं डिबेंचर्स. त्याचं उदाहरण दिलं आहे की एका गुंतवणूकदाराने 1,000ची डिबेंचर घेतले तर कंपनी त्यावर ठराविक व्याज देते. म्हणजे दर वर्षाला काही ना काही व्याज त्या व्यक्तीला मिळत राहतं. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे बॉन्ड. बॉन्ड मी तुम्हाला सांगितलंच ऑलरेडी. बॉन्ड म्हणजे काय? की एक प्रकारचा पेपर. सर्वांनी कुठं ना कुठं बघितलाच असेल. टी व्हीमध्ये बघितलं असेल, कोणी व्हॅलिडिटी काढताना बघितलं असेल, सिरियलमध्ये बघितलं असेल. लिहिलं असेल 100 रुपये 500 रुपये. त्याच्यावरती दस्तऐवज लिहितो की मी काही ना काही ह्या कारणास्तव मी त्याच्यासोबत करार करतो आहे, माझी प्रॉपर्टी त्याला मी देतो आहे किंवा आमच्या दोघांमध्ये असा करार झाले की मी काही दिवसानंतर त्याचे पैसे परत करणार. अशा प्रकारचे हे बॉन्ड. आता इथे आपण बघणार आहेत की बॉन्ड. तर हे बॉन्ड कसे असतात? 2 प्रकारचे असतात. एक सरकारी असतात, एक खाजगी पण असतात बॉन्ड. त्या अगोदर आपण काय करूया? बॉन्डचं स्वरूप बघूया. बॉन्ड म्हणजे काय? ते एक अशा प्रकारचा पेपर. इथे कोण आहे? आपण सरकार आहे असं समजूया. सरकार काय करेल? हा बॉन्ड आहे, तो बॉन्ड मार्केटमध्ये विकायला आणेल. मार्केटमध्ये काय करेल? विकायला आणेल. लोकांना सांगेल की हा बॉन्ड माझ्याकडचा तुम्ही विकत घ्या आणि मला पैसे द्या. पैसे दिल्यानंतर एका वर्षानंतर तुम्हाला मी त्याचे किती रुपये देणार? 110 रुपये देणार. किती देणार? 110 रुपये. सरकारने काय केलं? बॉन्ड जारी केले. ते लोकांनी काय केले? विकत घेतले. विकत घेतल्यानंतर एका वर्षानंतर ते बॉन्ड जे होते ते सरकारला परत केले. किती रुपयाला केले? 110 रुपयाला. त्याच्यामुळे ही बॉन्डची नावाची कन्सेप्ट असते ना, ती सगळ्यात सुरक्षित राहते. म्हणजे सरकारी जे बॉन्ड असतात ना, ते कधीच वाया जात नसतात. त्याच्यामुळे सरकारी बॉन्ड जर आपण कधी पण घेतले तर आपण ते विकू शकतो सरकारला परत आणि आपल्याला नफा होतो. त्यामुळे सरकारी बॉन्ड हे खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यामुळे खाजगी बॉन्ड घेण्यापेक्षा काय करायचं? सरकारी बॉन्डमध्ये जास्त गुंतवणूक करायची. बॉन्ड्स म्हणजे शासन किंवा कंपन्यांकडून जारी केलेले कर्ज साधने. हे सुरक्षित गुंतवणूक साधन मानले जाते. त्याचं वैशिष्ट्य काय आहे? निश्चित व्याजदर असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की 100चे काय 110 रुपये झाले. त्यानंतर काय आहे? ठराविक कालावधीनंतर परतफेड होते. म्हणजेच मी सांगितलं की जसं 1 वर्षानंतर तो बॉन्ड तुम्हाला
रिटर्न देणार आणि त्याच्यावरती जो नफा असेल तो मिळणार. तिसरं आहे की सरकारचे बॉन्ड हे अत्यंत सुरक्षित असतात. सगळ्यात जास्त सुरक्षित कोणते असतात? सरकारचे बॉन्ड. ह्याच्यामध्ये नफा होतो आणि सरकार काय करतं, त्यांचे बॉन्ड जे असतात ना ते डबल विकत घेतच असतं. आणि हे कशासाठी असतात? दीर्घकालीन निधी उभारण्यासाठी महत्त्वाचे असतात. त्याचं उदाहरण काय आहे की भारत सरकारने रस्ते बांधण्यासाठी बॉन्ड जारी केले. म्हणजेच काय की भारत सरकार आहे, त्या सरकारला काय करायचं आहे? रस्ते बांधायचे आहेत. रस्ते बांधायचे आहेत. तर रस्ते बांधण्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. कुणाकडे? सरकारकडे पैसे नाहीत. सरकार काय करेल की मी तुम्हाला बॉन्ड देतो लोकांना, तुम्ही मला पैसे द्या. सरकारने काय केले? लोकांना बॉन्ड दिले. लोकांनी काय केलं? सरकारला पैसे दिले. जेव्हा सरकारकडे हे पैसे येतील ना, तेव्हा सरकार काय करेल? रस्ता बांधेल. जेव्हा रस्ता बांधणार तेव्हा काय होईल? विकास होईल. विकास कसा होईल? कारण रस्ता बांधल्यामुळे वाहतूक वाढेल. कुठल्याही प्रकारच्या गोष्टी आपण एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. रस्त्यावरती टोलनाके बांधण्यात येईल. यामुळे काय होईल? सरकारला त्यांचा जो रेव्हेन्यू म्हणजेच काय, जे पण प्रकारचे पैसे गोळा होतील ते कोणाला येतील? सरकारला येतील. आणि सरकार काय करेल? जे बॉन्ड सुरुवातीला जे विकलेले होते 100 रुपयाला, ते 100 रुपयाला परत घेईल. कितीला? 110 रुपयाला. लोकांना काय करेल? 10 रुपये एक्स्ट्रा देईल. हे तुम्हाला समजलेलं आहे. बॉन्ड नावाची कन्सेप्ट तुम्हाला समजली आहे. त्याच्यानंतर आहे म्युच्युअल फंड. टी व्हीवरती ॲड येते किंवा यूट्यूबला आपण जेव्हा व्हिडिओज वगैरे बघतो तेव्हा पण ॲड येते की म्युच्युअल फंडमध्ये पैसा इन्व्हेस्ट करा आणि याच्यामध्ये जोखीम पण आहे, हे पण सांगतात. दोन्ही पण गोष्ट सांगतात. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय? तर म्युच्युअल फंड म्हणजे एक प्रकारची, असं आपण समजूया की एक प्रकारची अशी संस्था आहे, काहीतरी आहे, संस्था आहे असं समजूया आपण. आणि त्या संस्थेचा ऑलरेडी अभ्यास असतो की आपल्याला पैसे कुठे गुंतवायचे आहेत, कशामध्ये गुंतवायचे आहेत. हे काय आहेत? हे लोक आहेत. हे काय आहेत? लोक आहेत. लोक काय करतील? ह्या संस्थेला काय करतील? पैसे देतील. काय देतील? पैसे देतील. जेव्हा ह्या संस्थेला लोक पैसे देतील ना, तर ही संस्था काय करेल? त्या पैसे वेगवेगळ्या संस्थेमध्ये, म्हणजे जिथं गुंतवतो ना आपण तिथे गुंतवेल. म्हणजे एकाच ठिकाणी गुंतवणार नाही, तर काय करेल? सगळ्या ठिकाणी थोडे पैसे गुंतवेल. सगळ्या ठिकाणी पैसे गुंतवल्यामुळे काय होईल माहिती आहे का? की प्रॉफिटचे चान्सेस वाढतील. म्हणजे नफा होण्याचे चान्सेस वाढतील. म्हणजे कुठल्याही प्रकारचा तोटा होणार नाही. असं का? कारण त्यांचा अभ्यास पण असतो आणि त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात, गुंतवलेले असतात पैसे. समजा इथे त्याने गुंतवलेत दवाखान्यात, इथे गुंतवलेत विमानाच्या विकासासाठी, इथे गुंतवलेत सरकारमध्ये, इथे गुंतवलेत खाजगी कंपन्यांमध्ये, इथे गुंतवलेत ऑइलमध्ये, इथे गुंतवलेत पेट्रोलमध्ये. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवल्यामुळे काय होईल? कधी काय झालं, आता विमानमध्ये गुंतवलेत, पण काही काळाने असं झालं की विमानाचे जे शेअर्स असते ते काय झाले? खाली पडले. पण तरी देखील दवाखान्यात जे शेअर्स गुंतवलेले आहेत, दवाखान्याची व्हॅल्यू वाढतच राहते. सरकारी योजनांमध्ये गुंतवलेले पैसे त्याची पण व्हॅल्यू वाढतच राहते. मग त्यामुळे काय होईल? इथं जे म्युच्युअल फंड असेल ते आपल्याला काय करतं? एक प्रकारचं रिटर्न देत असतं. म्हणजे इथे काय? इथे जी जोखीम असते ना, ती जोखीम काय असते? कमी असते. तुम्हाला हे म्युच्युअल फंड समजलं. त्याचं काय सांगितलेलं आहे की म्युच्युअल फंडमध्ये अनेक गुंतवणूकदार काय होतात? रक्कम एकत्र करून विविध साधनांमध्ये गुंतवली जाते. तसंच मी सांगितलं की एक आहे ती काय करणार? विविध ह्याच्यामध्ये गुंतवली जाणार. त्याच्यामध्ये काय असतं? मॅनेजरद्वारे प्रॉपर व्यवस्थापन असतं. ते कशाचं? कौशल्य असतं त्यांच्याकडे
इथे जोखीम काय असते, कमी असते. आपल्याकडे पैसे कमी जरी असले ना तरी देखील आपण कमी पैशांमध्ये गुंतवणूक करू शकतो. आणि जेव्हा आपल्याला पैसे रिटर्न पाहिजे असतील तेव्हा आपल्याला पैसे रिटर्न देखील लगेच मिळू शकतात. त्याला सांगतात तरलता उपलब्ध. SIP आपण करतोच ना, SIP. तर SIP हे एक म्युच्युअल फंडद्वारे करता येतं. त्यानंतर आहे डेरिव्हेटिव्ज. ही शेवटची कन्सेप्ट आहे. डेरिव्हेटिव्ज म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ज म्हणजे इतर मालमत्तेच्या किमतीवर आधारित असलेली वित्तीय साधने. तर डेरिव्हेटिव्ज म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे, एकदम सोपी आणि एकदम साध्या सरळ भाषेत मी सांगतोय तुम्हाला की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. समजा की हे साखरेचं पोतं आहे. काय आहे? साखरेचं पोतं आहे. आणि हा काय आहे? समजा हा आहे ऊस. ऊस आहे. हा आहे ऊस आणि हे दुसरं आहे साखरेचं पोतं. सुरुवातीला हा ऊस होता 10 रुपयाला एक. कितीला होता? 10 रुपयाला एक. आणि साखर कितीला होती? 30 रुपयाला किलो. काही दिवसानंतर असं झालं की ऊसाची किंमत वाढली. किती झाली? 20. आणि ऊसाची किंमत वाढल्यामुळं काय झालं, याचा परिणाम कोणावर झाला? साखरेवर झाला. 30 रुपयाची साखर कितीला झाली? 40 रुपयाला. म्हणजेच की दुसऱ्या गोष्टीमुळे एखाद्या वस्तूची परिस्थिती बदलते. म्हणजेच काय? त्याची व्हॅल्यू बदलते, त्याची किंमत बदलते. त्याला काय आपण सांगणार? डेरिव्हेटिव्ज. म्हणजे काय? इतर मालमत्तेच्या किमतीवर आधारित असलेली वित्तीय साधने. म्हणजे काय? त्याला स्वतःची किंमत नसते. स्वतःची किंमत नसते. ती किंमत दुसऱ्या गोष्टीवरती ठरवली जाते. कोणत्या? दुसऱ्या गोष्टीवर ठरवली जाते. तो कच्चा माल असेल. याच्यामध्ये काय असते? जोखीम व्यवस्थापनासाठी याचा वापर केला जातो. किमतीवर आधारित व्यवहार केला जातो. भविष्यकालीन याच्यामध्ये करार केले जातात. उच्च जोखीम व उच्च परतावा असतो. हे वैशिष्ट्य तुम्हाला लगेच समजले नसतील. जेव्हा मी हे फ्युचर्स आणि ऑप्शन मी तुम्हाला समजून सांगेन तेव्हा तुम्हाला हे वैशिष्ट्य देखील समजतील. आता डेरिव्हेटिव्हचे प्रकार विचारले, तुम्हाला प्रकार माहिती पाहिजेत. डेरिव्हेटिव्हचे 2 प्रकार आहेत. तसे 4 प्रकार पडतात. तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहेत ते 2 आहेत, फ्युचर्स आणि ऑप्शन्स. त्यातलं आपण पहिलं काय बघणार आहेत? ऑप्शन्स. डेरिव्हेटिव्हचे प्रकार आहेत आणि त्यातला प्रकार पहिला आहे ऑप्शन्स. तर ऑप्शन्स म्हणजे नक्की काय ते आपण बघणार आहेत. तर तुम्हाला मी त्याचं एक उदाहरण देतो ऑप्शन्सचं. एक रामू नावाचा माणूस आहे. आणि त्याच्यानंतर एक राहुल नावाचा माणूस आहे. ही आहे राहुलची जमीन. काय आहे? ही आहे राहुलची जमीन. आणि हा आहे रामू. रामूने कुठेतरी वाचलं आणि रामूला समजलं की ही जमीन राहुल विकतोय. काय करतोय? राहुल विकतोय. रामूला हे कळताच रामूने बातम्या वाचायला सुरुवात केल्या. रामूला कळालं की जी राहुलची जमीन आहे त्या जमिनीच्या इथं काही कालांतराने विमानतळ होणार आहे. काय होणार आहे? विमानतळ होणार आहे. काही काळाने काय होणार आहे? विमानतळ. विमानतळ झाल्यामुळे काय होईल? भविष्यात त्या जमिनीची किंमत वाढू शकते.
त्यामुळे त्याने काय केलं, रामूने राहुलला विचारलं की ही जमीन तू कितीला विकणार आहे? तर राहुलने सांगितलं की ही मी जमीन 10 लाख रुपयाला विकणार आहे. तेव्हा रामूने विचार केला की ठीक आहे, ही जर मी 10 लाख रुपयाला सध्या जमीन घेतली आणि भविष्यात जर इथं विमानतळ आसपास झालं तर ॲटोमॅटिक ह्या जमिनीची किंमत वाढेल. पण त्याने असा पण विचार केला की जी वाचलेली बातमी जर खोटी निघाली आणि त्या ठिकाणी विमानतळ झालंच नाही तर काय करायचं? म्हणजे आता रामूसमोर 2 प्रश्न आलेत, जमीन घ्यायची की नाही घ्यायची. रामूने काय केलं, एक कॉन्ट्रॅक्ट केलं. अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट कोणासोबत? राहुलसोबत केलं की तुझी जमीन मी 3 महिन्यांनी विकत घेणार. आणि तुला मी सध्या टोकन अमाऊंट 5 लाख रुपये देणार. अशा प्रकारचं त्याने राहुलसोबत कॉन्ट्रॅक्ट केलं. किती? 5 लाख रुपये टोकन देणार आणि ही जी जमीन आहे ती 3 महिन्यानंतर विकत घेणार. याने काय होईल, रामूला रिस्क होणार नाही. म्हणजे तो ज्या जमिनीमध्ये पैसे गुंतवणार आहेत ते पैसे वाया जाणार नाहीत. कारण की 3 महिन्यानंतर तो ती जमीन घेऊ पण शकतो आणि कॅन्सल पण करू शकतो. म्हणजेच काय, तर त्याला जर वाटलं की 3 महिन्यानंतर ही जमीन काही कामाची नाही आहे तर तो टोकन अमाऊंट जे 5 लाख रुपये दिलेले आहेत ते काय परत घेऊ शकतो. यालाच काय सांगतात, ऑप्शन्स. असंच काय होतं शेअर मार्केटमध्ये होत असतं. इथं मला मी एक्झाम्पल दिलं. शेअर मार्केटमध्ये देखील अशाच प्रकारे शेअर्स विकले जातात. जी पुढच्या तारीखची डेट ठरलेली असते. हे झालं ऑप्शनचं मी एक्झाम्पल दिलं. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे फ्युचर्स. फ्युचर्स म्हणजे काय असतात नक्की? फ्युचर्स म्हणजे अशी गोष्ट की एखादी कंपनी आहे आणि कंपनीच्या बाजूला एखादा शेतकरी आहे. शेतकऱ्याने समजा ठरवलं की मी माझे जे धान्य येईल ते मी 1000 रुपयाला विकेन. आणि कंपनीने पण ठरवलं मी पण शेतकऱ्यांकडनं जे पण धान्य घेईन ते मी 2000 रुपयाला कमीत कमी घेईन. जर ह्या शेतकऱ्याने त्याच्या शेतातलं धान्य 1000 रुपयाच्या खाली जर विकलं, समजा आपण 800 रुपये धरले, तर त्या शेतकऱ्याला काय होईल, तोटा होईल. काय होईल, त्या शेतकऱ्याला तोटा होईल. जर त्याने 1000 रुपयाच्या खाली जर विकलं त्याला काय होईल, तोटा होईल. आणि ह्या कंपनीला पण माहिती आहे जर मी 3000च्या वरती जर मी शेतकऱ्यांकडनं माल खरेदी केला तर मला देखील काय होईल, तोटा होईल. म्हणजे काय, इथे दोघांना पण तोटा होऊ शकतो. त्यामुळे हे दोघं काय करतील, कॉन्ट्रॅक्ट करतील की काही कालांतरानंतर किंवा काही दिवसांनंतर मी जी जमीन आहे त्याच्यात जे पीक आलेलं आहे ते पीक मी एक ठराविक रुपयालाच विकत घेणार. म्हणजेच कितीला आपण समजूया की दोघांना पण लॉस नको म्हणून आपण समजूया 2500 रुपयाला. 2500 रुपयाला जर विकलं तर शेतकऱ्याला पण तोटा होत नाही आहे आणि त्या कंपनीला पण तोटा होत नाही. म्हणजे दोघांना पण फायदा होतो आहे. फक्त हेच काय, हे ट्रेडिंग NSE आणि BSEवरती होतं. जेव्हा ही ऑनलाईन ट्रेडिंग होत असते ना त्याला काय सांगणार आपण, फ्युचर्स. तर तुम्हाला फ्युचर्स म्हणजे काय आणि ऑप्शन्स म्हणजे काय हे देखील समजलं
इथे फक्त शेअर्स असतात, शेअर्सची विक्री आणि खरेदी असते. हे झालं डेरिव्हेटिव्हचं. ओके, तुम्हाला हे 6च्या 6 समजलेले आहेत. कुठले कुठले बघितले आपण? डेरिव्हेटिव्ज, म्युच्युअल फंड, बॉन्ड, डिबेंचर, प्राधान्य शेअर्स आणि सगळ्यात पहिलं इक्विटी. अशा आपण 6 बघितले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की भांडवली बाजाराचे महत्त्व का आहे, भांडवली बाजार गरजेचा का आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करणं का इम्पॉर्टंट आहे, याच्यामुळे आपल्याला इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रामध्ये काय फायदा होईल ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर याच्या आपण 10 महत्त्वाचे पॉईंट काढलेले आहेत. ते आपण एक एक बघणार आहेत. तर भांडवल बाजारामुळे काय होतं माहिती आहे का? भांडवलाची निर्मिती होते. मी तुम्हाला समजून सांगितलं की भांडवलाची निर्मिती कशा प्रकारे होते. निर्मिती म्हणजे काय? की निर्मिती म्हणजे तयार होणे. तर भांडवलाची निर्मिती कशी होणार? भांडवलाची निर्मिती ही लोकांवरती अवलंबून असते. आता हा एखादा माणूस आहे, तो काय करेल? पैसे काय करेल? बचत करेल. बचत करून काय करेल? ते पैसे गुंतवेल, गुंतवणूक करेल. गुंतवणूक केल्यानंतर काय होईल? कंपनीचा विकास होईल. आणि कंपनीचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. आणि देशाचा विकास झाला म्हणजेच लोकांचा देखील विकास होईल. तर लोकांचा कशा प्रकारे विकास होईल? देशाचा जर विकास झाला ना तर त्या देशांमध्ये चांगल्या हॉस्पिटलच्या सुविधा येतील, चांगल्या प्रकारचं शिक्षण येईल, चांगल्या प्रकारच्या बसेस येतील, वाहतूक सेवा येईल. यामुळे काय होईल? ॲटोमॅटिकली लोकांना चांगल्या प्रकारे सेवा मिळतील. अशा प्रकारे भांडवलाची निर्मिती होत जाईल. आणि ते लोक काय करणार? परत पैसे गुंतवणार. म्हणजे एक प्रकारचं हे काय आहे? चक्र आहे. हे तुम्हाला समजलं की भांडवलाची निर्मिती कशा प्रकारे होते. दुसरं दिलेलं आहे की बचत आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन. आपण पहिल्यांदाच बघितलं, पहिल्या त्याच्यामध्ये बघितलं की कशा प्रकारे बचत होईल आणि बचत झाल्यावर त्याचं काय होईल? गुंतवणुकीत रूपांतर होईल. म्हणजेच काय होईल? लोकांना काय मिळेल? प्रोत्साहन मिळेल. जास्त बचत करतात आणि आर्थिक साधनांत गुंतवणूक करतात. तरलता मिळेल. म्हणजेच काय? लिक्विडिटी. दुय्यम बाजारामध्ये काय होतं? आपल्याला पैसे लगेचच्या लगेच मिळतात. आपण पैसे गुंतवले जरी असतील ना शेअर्समध्ये, जेव्हा आपण शेअर्स काय करणार? विकणार, तेव्हा आपल्याला लगेचच्या लगेच आपले जे अमाऊंट असेल, जो आपल्याला झालेला असेल नफा, तो आपल्याला मिळणार. त्याच्यानंतर आहे चौथं, संसाधनाची कार्यक्षम वाटणी. म्हणजेच काय? तर त्या निधीचा उपयोग उद्योगांमध्ये होणार. उद्योगांना काय होईल? तो फायदेशीर ठरेल. आणि कंपन्या काय होतील? कार्यक्षम होतील. कार्यक्षम म्हणजे काय? त्यांच्यामध्ये एक प्रकारची ताकद येईल. आणि ताकद आल्यामुळे कंपन्या काय करेल? विकास करायला सुरुवात करेल. त्याच्यानंतर आहे 5वं, आर्थिक विकासाला चालना. आर्थिक विकास कसा होईल? गुंतवणूक केल्यामुळे, एखाद्या व्यक्तीने कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यामुळे तिथे काय होईल? कंपन्यांची स्थापना होईल. विविध कंपन्यांची स्थापना होईल. कंपन्यांची स्थापना झाल्यामुळे काय होईल? तिथे रोजगार वाढेल. कारण मोठ्या नवीन कंपन्या आल्यामुळे तिथे काय करेल? काम करण्यासाठी लोक वाढतील. लोकांची गरज असल्यामुळे काय होईल? तिथं रोजगार तयार होईल. एकदा का रोजगार तयार झाला की तंत्रज्ञान हळूहळू आपोआप येईल. तंत्रज्ञानासोबतच काय दुसरं होईल? तिथे विकास होईल. आणि लोकांकडे काय होईल? पैसे येतील. आणि जेवढे जास्त लोकांकडे पैसे येतील, लोक बचत केव्हा करतात? लोक तेव्हाच बचत करतात जेव्हा लोकांकडे काय असतं? जास्त पैसे येतात. काय होतं? लोकांकडे जास्त पैसे आले तरच लोक काय करतात?
बचत करतात. म्हणजे ही एक प्रकारची सायकल आहे. ही तुम्हाला समजली पाहिजे. आर्थिक विकास कशा प्रकारे होतो. त्यानंतर आहे खाजगी व सार्वजनिक गुंतवणुकीस चालना. सरकारी उपक्रमांमध्ये गुंतवणूक केल्यावरती रस्त्यांवरती मी तुम्हाला एक्झाम्पल दिलंच की रस्त्यावरती गुंतवणूक केल्यावर कशा प्रकारे रस्त्याचा विकास होईल आणि रस्त्याचा विकास झाल्यामुळे वाहतूक सेवा सुरळीत होईल आणि वाहतूक सेवा सुरळीत झाल्यामुळे देशाच्या GDPमध्ये पण देखील वाढ होऊ शकतं. आता एक आपण शहर बघूया आणि शहर आणि गावाकडचे रस्ते बघूया. शहरातले रस्ते चांगले असल्यामुळे इथं काय असतं, इथं विकास जास्त असतो. गावाकडचे रस्ते कच्चे असल्यामुळे इथे विकास कमी असतो. त्यामुळे इथे गुंतवणूक केली पाहिजे. खाजगी कंपन्यांमध्ये देखील गुंतवणूक केली पाहिजे. कारण खाजगींमध्ये गुंतवणूक केल्यामुळे खाजगी यांच्याकडे कमी प्रमाणामध्ये पैसा असतो. पैसा कमी असल्यामुळे त्यांना विकास देखील करायचा असतो. त्यामुळे खाजगी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. किंमत शोध प्रक्रिया होते. म्हणजेच काय, मागणी आणि पुरवठ्यावरती विकास किंवा एखाद्या गोष्टीचं किंवा शेअरची व्हॅल्यू ठरत असते. जशी मागणी असेल तसा पुरवठा असेल आणि पुरवठ्यावरती मागणी ठरत असते. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे कॉर्पोरेटमध्ये शिस्त वाढते. शिस्त कशी वाढते, तर पारदर्शकता येते. पारदर्शकता म्हणजे काय, की जसं आपण मार्केटमध्ये बघतो की 10 रुपयाची वस्तू कधी कधी 20 रुपयाला विकतात. ट्रेनमध्ये तसंच होतं ना, 10 रुपयाची पाण्याची बॉटल 20 रुपयाला विकतात. पण इथं ऑनलाईन असल्यामुळे काय होतं, पारदर्शकता येते. जेवढ्या रुपयाची शेअर असेल तेवढ्याच रुपयाला विकली जाते. नियमांचे प्रॉपर पालन पण होतं आणि त्यामुळे काय होईल, कॉर्पोरेटमध्ये शिस्त वाढेल. परकीय भांडवल आकर्षित होणार. यामुळे काय होईल माहिती आहे का, शेअर बाजारामध्ये गुंतवणूक जर वाढेल आणि तिथून जर प्रॉफिट मिळायला लागलं, नफा मिळायला लागला आणि हे जर परकीय लोकांना समजलं, तर परकीय लोक काय करणार, आपल्या इंडियामध्ये इन्व्हेस्ट करणार. इंडियामध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे काय होईल, आपल्याला विदेशी चलन मिळेल आणि विदेशी चलन मिळाल्यामुळे काय होईल, तंत्रज्ञानामध्ये देखील वाढ होईल. आणि त्यामुळे काय होईल, परकीय भांडवल पण उपलब्ध होईल. शेवटचा पॉईंट आहे सरकारी विकास योजनांना सहाय्य मिळेल. जेवढ्या पण सरकारी विविध योजना आहेत, सरकारी योजना काढतात, त्या योजनांमध्ये काय होईल, सरकारला मदत मिळेल. सरकारला मदत कसं काय मिळेल, सरकार बॉन्ड जे जारी करते त्यातून सरकारला पैसे मिळतील आणि त्या पैशाचा वापर पायाभूत सुविधा बनवण्यासाठी. आता पायाभूत सुविधांमध्ये काय येतं, सरकारी दवाखाने, त्याच्यानंतर रस्ते, जे आपण उड्डाण पूल वगैरे बघतो आहे ते पूल, शिक्षण, आरोग्य, हे काय झाल्या पायाभूत सुविधा. अन्न, याचं काय होईल, या योजनांना सहाय्य मिळेल. तर आपलं भांडवली बाजार नावाचं चॅप्टर इथे संपलेलं आहे आणि तुम्हाला जितक्या पण कन्सेप्ट समजून सांगितलेल्या आहेत त्या सर्व कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत आणि त्या सर्व कन्सेप्टवरतीच क्वेश्चन्स येतील. त्यामुळे एकाने एक कन्सेप्ट प्रॉपरली रिवाईज करा. जर तुम्हाला समजलं नसेल तर एकदा पुन्हा बघा, रिवाइंड करा आणि ह्या कन्सेप्ट समजून घ्या. समजून घ्या. कारण ह्या कन्सेप्ट फक्त ह्या एका विषयासाठी नाही, तर तुम्हाला येणाऱ्या 2-3 विषयांसाठी देखील कामात आहे. आणि हे नुसतं अभ्यासाच्या दृष्टीने कामात नाही आहे, तर तुम्हाला भविष्यामध्ये पैसे कशा प्रकारे कमवायचे आहेत, आपण पैसे कशा प्रकारे कमवू शकतो. नुसतं जॉब करून पैसे कमवता नाही येत. तर बाहेरच्या देशांमध्ये स्टॉक मार्केट, कॅपिटल मार्केट याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवले जातात आणि तिकडचे लोक याबद्दल जागरूक देखील आहेत. तसं आपल्या इंडियामध्ये याची जनजागृती खूपच कमी आहे. त्यामुळे तुम्ही इकॉनॉमीचे स्टुडंट असल्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर इथं हा आपला चॅप्टर संपलेला आहे भांडवली बाजाराचा. याच्यावरती तुम्हाला चांगले क्वेश्चन येतील. तुम्ही प्रॉपरली स्टडी करा. कन्सेप्ट समजल्या नाही तर रिवाईज करा.
एक एक कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतरच पुढच्या कन्सेप्टवर जा. मी एका व्हिडिओमध्ये ही पूर्णच्या पूर्ण संपवलेली आहे. वाजलेले आहेत रात्रीचे 3:10 AM. तुम्हाला इथे दिसतच असतील वरती. मी हे लेक्चर रेकॉर्ड करतो आहे, त्यामुळे तुमचं पण कर्तव्य आहे की लेक्चर प्रॉपर बघणं आणि कन्सेप्ट समजून घेणं. तर चलो लेक्चर मी ते थांबवतो आहे.